क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 134व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण बहुजन संघटकच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहोत. त्यानिमित्ताने महात्मा फुले काल आणि कर्तृत्व अशा विचार आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. खरं म्हणजे भारत देशामध्ये आधुनिक भारत घडवताना ज्या माणसाची, ज्या समाजाची एक अपेक्षा महात्मा फुलेंनी केली, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे यासाठी त्यांनी एक प्रचंड मोठा लढा उभारला. त्यांच्याविषयी बोलताना अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. तरी सुद्धा त्यांच्याविषयी बोलताना या देशातली जी पार्श्वभूमी आहे त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. मी असं मानतो की मध्य भारताच्या नंतर, मध्ययुगाच्या नंतर एकूणच देशामध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये जे काही बदल झाले त्या बदलामधून एक मोठ्या प्रकारची क्रांती आपल्या जगामध्ये घडलेली आहे. 1492ला क्रिस्टोफर कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावला आणि त्याला आपण नवजग किंवा न्यू वर्ल्ड असं म्हणतो. आणि 1498ला वास्को दी गामा हा भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर अनेक प्रकारचे बदल या देशामध्ये घडायला सुरुवात झाली. आपण असं बघूया की भारत देश ज्याला आपण आता म्हणतो हा स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडापासून अनेक प्रकारच्या राज्यामध्ये म्हणा, संस्थानामध्ये म्हणा विभागले जातात. आणि या देशाला जितकी विविधता आहे, जितक्या प्रकारचा निसर्ग आहे, नद्या आहे, पाणी आहे, डोंगर आहेत, खाण्यापिण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत, माणसांची रचना ही वेगवेगळ्या प्रकारची आहे, अशा प्रकारच्या देशामध्ये ज्याला आपण भारत देश स्वातंत्र्यानंतर किंवा भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर म्हणतो, परंतु या देशामध्ये अनेक प्रकारच्या संस्थानिकांनी या देशाचे आपापल्या परीनं वेगवेगळे भाग करून घेतलेले होते. आपण जर थोडंसं बारकाईने पाहिलं तर भारताला स्वातंत्र्य मिळताना या देशामध्ये 669 संस्थानं ही होती आणि त्या प्रत्येक संस्थानाचा राजा आणि त्या प्रजेसाठीचे नियम हे त्या राजाने ठरवलेले होते. आणि म्हणून ह्या राज्यामध्ये राज्य करताना त्या त्या राजाचं इंग्लिशमध्ये ज्याला व्हिम्सिकलनेस असं म्हणतात, व्हिम्स म्हणतात, म्हणजे त्या राजेच्या इच्छेनुसार तो त्या ठिकाणी काम करू शकत होता किंवा तो प्रजेला राबवत होता. आणि म्हणून ह्या देशावर जेव्हा जेव्हा परकीय लोक आले, आपण जर असा बारकाईने विचार केला तर त्यांना फारसं युद्ध करण्याची गरज पडलेली नाही. म्हणजे भारत देशामध्ये परकीय माणूस आल्यानंतर त्यांनी जर काही थोडंसं टेक्निक वापरल्या, टॅक्टिक्स वापरल्या, तर त्याला सहजपणे इथल्या देशावर आपली सत्ता बसवता आली. मी तुम्हाला वास्को दी गामाचं उदाहरण यासाठी सांगितलं की तो जेव्हा 1498ला कालिकतला आला आणि आपल्याला माहिती आहे की भारत देश हा प्रामुख्याने मसाल्यासाठी, कॉटनचे कपडे मिळण्यासाठी आणि अनेक प्रकारचे अन्नधान्य यासाठी प्रसिद्ध होता. त्यामुळं भारताकडे अनेक युरोपियन लोकांचं लक्ष होतं. आणि याच माध्यमातून हा वास्को दी गामा जेव्हा आला आणि तो कालिकतच्या समुद्रामध्ये त्याचं जहाज उभं राहिलं आणि कालिकतच्या राजाला त्यांनी मला काही मसाले दे अशा प्रकारची विनंती केली. तू जर मला काही मसाले दिले तर मी तुला पाहिजे तेवढे पैसे देईन असं तू त्याला म्हणत होता. परंतु त्या राजाने त्याला तशा प्रकारचे मसाले न दिल्यामुळं वास्को दी गामा अनेक महिने वाट पाहत राहिला. आणि जेव्हा त्याला असं वाटलं की आता आपला हा राजा सहकार्य करू शकत नाही, तेव्हा त्यांनी बाजूच्या राजाकडं आपली जी काही मागणी होती तो घेऊन गेला, त्याला विनंती केली आणि तू मला मसाले दे, मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. खरं म्हणजे मी ह्या राजाकडे अशा प्रकारची मागणी केली होती, परंतु त्याच्या उद्धट स्वभावामुळं आणि कुठल्याही प्रकारचे मॅनर्स न पाळल्यामुळं त्या राजाकडून मला कुठल्याही प्रकारचे पदार्थ घ्यायचे नाही, तू मला पदार्थ दे, आपण मैत्री करू असं त्याने हात पुढे केला. आणि त्या राजाने याच्याकडे हात पुढे केला, त्यांची मैत्री झाली. आणि हा राजा किती वाईट आहे पहिला ज्याला हा भेटला होता आणि त्याला आपण कसं हरवलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या नव्या राजाने तयार केली. आणि आपल्याच देशातल्या एका राजानं दुसऱ्या राजावर आक्रमण केलं, त्यांच्यामध्ये एकमेकांनी लढाया केल्या आणि याचा फायदा वास्को दी गामाने घेतला. आपण जर थोडं मागे गेलो तर आपल्याला असं दिसतं की आपल्या देशावर मुस्लिमांचं आक्रमण झालं तेव्हा सुद्धा असाच काहीसा प्रकार
आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या पलीकडे जर आपण गेलो, महात्मा फुलेंच्या संकल्पनेचा जर आपण विचार केला, तर आर्यांचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा आर्यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या टॅक्टिक्स काही वापरले काय, याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे. म्हणून भारत देशाला काही विचारवंत असे म्हणतात की भारत देशाचा इतिहास हा बऱ्याचदा पराभवाचा इतिहास आहे. आपण परकीय सत्तेसमोर लवकर शरण जातो, अशा प्रकारची मांडणी अनेक लोकांनी केलेली आहे. याचं कारण असं की भारतीय समाज हा अनेक प्रकारच्या गटातटामध्ये, आणि जर थोडासा प्राचीन आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वर्णव्यवस्थेमध्ये, वर्णामध्ये आणि अनेक प्रकारच्या जातीमध्ये विभागलेल्या आहे. आणि एकाच देशात राहणारी ही सगळी माणसं असली तरी सुद्धा विविध प्रकारच्या राज्यामध्ये, विविध प्रकारच्या गावामध्ये, विविध प्रकारच्या समाजामध्ये, विविध प्रकारच्या जातीमध्ये, विविध प्रकारच्या पोटजातीमध्ये आणि कुटुंबामध्ये विभागले. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक वाक्यता बरेचदा पाहायला मिळत नाही. आणि याचा फायदा हा परकीय सत्तेने वारंवार घेतलेला आहे. आता ही जी विभागणी आहे माणसामध्ये, याला अनेक प्रकारची ऐतिहासिक कारण आहेत, अनेक प्रकारच्या घटना त्याला कारणीभूत असल्या तरी सुद्धा माणसामध्ये एकवाक्यता नसणे हे फार मोठं कारण हे त्याच्या मागचं आहे. म्हणून महात्मा फुले वारंवार या गोष्टीवर भर देतात की अशा प्रकारची जी काही वागणूक या देशात होती ती माणसाला एकत्र ठेवण्यासाठी उपयोगी पडणार नव्हती. आणि हे महात्मा फुलेंनी स्वतःच्या अनुभवावर या सगळ्या गोष्टी पाहिल्या. म्हणून महात्मा फुलेंच्या जीवनाकडे पाहताना आपण 2-3 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे की या परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये त्यांचा जन्म झाला. गडगुण नावाच्या गावी सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. ते माळी समाजाचे होते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे परंपरागत व्यवसाय होता. त्यांच्या वडिलांनी म्हणजे गोविंदरावांनी त्यांना शाळेमध्ये घातलं. पंतोजीच्या शाळेमध्ये 4थ्या वर्गापर्यंत शिकले. त्यानंतर ते पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर त्याचं काही दिवस शिक्षण बंद पडलं. हे शिक्षण बंद पडल्यानंतर ते शिक्षण सुरू करावं यासाठी गफ्फार बेग नावाचा जो एक मुस्लिम शिक्षक होता त्यांनी प्रयत्न केले. आणि उस्मान शेख आणि फातिमा शेख हे जे कुटुंब होतं यांनी सुद्धा महात्मा फुलेंचं शिक्षण झालं पाहिजे असा प्रयत्न केला. आणि या माध्यमातून त्यांची स्कॉटिश मिशन या इंग्लिश शाळेमध्ये त्यांना परत घालण्यात आलं. आणि महात्मा फुले 4थ्या वर्गानंतर इंग्लिश शाळेमध्ये 10व्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले. आणि हे शिक्षण घेताना अतिशय डोळसपणे त्यांनी पुण्याच्या समाजाचा एका प्रकारे अभ्यास केला. अभ्यास करताना ते वारंवार सांगतात, मी ज्या मित्रांच्या सोबत राहायचो ते मित्र विविध प्रकारच्या धर्माचे आणि जातीचे होते. त्यांनी असं एका ठिकाणी लिहून ठेवलंय की माझे जे मुसलमान मित्र होते ते मुसलमान मित्र हिंदू धर्मातील अनेक प्रकारच्या जातीमुळं माणसं किती एकमेकांपासून दूर गेली, एकाच धर्माची असताना सुद्धा ते एकमेकांना कसं जवळ करत नाहीत, ते एकमेकांवर कशा प्रकारे अन्याय करतात, एकमेकांचं शोषण कसं करतात, हे ते वारंवार बोलायचे. आणि महात्मा फुले म्हणतात की मी त्याचा विचार करायचो हे असं का करतात. आणि म्हणून ते बऱ्याचदा या समाजाकडे डोळसपणे पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा की मुस्लिम लोक एकमेकांना समानतेने वागवतात, ख्रिश्चन लोक एकमेकांना समानतेने वागवतात, पण इथे मात्र हे आपसामध्ये लोक समानतेने वागवत नाहीत. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती प्रथा आहेत, ते एकमेकांमध्ये विभागलेले आहेत, हे ते वारंवार पाहतात. आणि शिक्षण घेताना या सगळ्या गोष्टी पाहताना याच्याविषयी आपण काय करू शकतो याचा ते विचार करतात. आणि हा विचार करताना एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या लक्षात येतो की आपल्याला अशा प्रकारच्या समाजामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण सक्षम असलं पाहिजे. महात्मा फुले हे व्यक्तिमत्व असं आहे की ते शिक्षण घेताना केवळ शिक्षण घेत नाहीत, शिक्षणासोबत ते स्वतःला अनेक अर्थाने समर्थ करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे महात्मा फुलेंनी लहुजी साळवे मान यांच्या तालमीमध्ये जाऊन दांडपट्टा शिकणे, शारीरिक व्यायाम करणे आणि स्वतःला शारीरिकदृष्ट्या सबल करणे, सक्षम करणे आणि एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करणे, याला एक प्रकारचा अर्थ आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षण अतिशय चौकसपणे घेऊन इंग्रजीच्या या भाषेचं चांगल्या प्रकारचं ज्ञान घेऊन त्याचा उपयोग हा एका अर्थाने समाज परिवर्तनासाठी कसा करता येईल याचा ते वारंवार विचार करतात. या देशामधली स्त्रिया संबंधातली जी काही वागणूक आहे ती किती अन्यायकारक आहे, त्याच्यामुळे आपल्या समाजात किती नुकसान झालेलं आहे हे ते वारंवार पाहतात. आणि पेशवाईचा नुकताच शेवट झाल्यामुळं 1818ला पेशवाई संपलेली आहे. 1 जानेवारी 1818 या दिवशी युनियन जॅक हा शनिवार वाड्यावर चढला आणि भारतामधलं शेवटचं राज्य म्हणजे महाराष्ट्र हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. आता याच्यामध्ये सुद्धा 1 जानेवारी जो दिवस आहे 1818 हा आपल्यासाठी एका अर्थाने शौर्याचा दिवस आहे. त्या दिवशी आपण शौर्य दिन साजरा करतो 1 जानेवारीला. आणि पेशवाई संपल्यानंतर महात्मा फुले अशी एकमेव व्यक्ती आहे भारतामधली की बरे झाले, माझे श्वास मोकळे झाले. याचा आपण थोडासा बारकाईने विचार केला
तर आपला देश हा परकीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बरे झाले माझे श्वास मोकळे झाले असं म्हणणं हे कदाचित काही लोकांना पटणार नाही. काही लोकांना ते देशद्रोहासारखं वाटेल. परंतु महात्मा फुले असं म्हणतात की यतदेशीय सत्तेने, आपल्या देशातल्या सत्तेने आपल्याच माणसावर जे काही अन्याय अत्याचार केले, त्याच्या कमरेला झाडू बांधण्याची वेळ आणली, त्याच्या गळ्यामध्ये गाडगं बांधण्याची वेळ आणली. अशा प्रकारच्या सत्तेला आपली सत्ता कसं बनावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं इंग्रजी सत्ता ही आपल्या देशातल्या लोकांच्या उपयोगाची आहे, त्यांना काहीतरी नवीन शिकवण्यासाठीची आहे, यांची ते वारंवार मांडणी करतात. बऱ्याचदा महात्मा फुले ब्रिटिश सत्तेला एक प्रकारची दैवी देणगी आहे आणि ती देवाच्या दयेमुळे आपल्या देशात आली आहे, अशा प्रकारची मांडणी सुद्धा महात्मा फुले करतात. याच्या मागचं कारण हे आहे की पेशवाई सारखी सत्ता, जी की मराठेशाहीची शेवटची सत्ता होती, ज्या सत्तेमध्ये अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार महाराष्ट्रामध्ये झाले, पुण्यामध्ये झाले. आणि काही दाखले तर असे आहेत महात्मा फुलेच्या जीवनचरित्रामध्ये किंवा समग्र वाङ्मयामध्ये, की अनेक प्रकारे पेशव्यांनी त्यांची जी की भोगविलास वृत्ती होती, त्यातून अनेक लोकांना फुकट जेवण तर खाऊ घातलंच, परंतु बऱ्याचदा नग्नतेचे अनेक प्रकारचे देखावे सुद्धा आपल्याला पेशव्यामध्ये पाहायला मिळतात. काही ठिकाणी असं म्हटलं की महिलांच्या नग्न शर्यती लावण्याचं काम सुद्धा पेशवाईच्या काळात घडलेलं आहे. अशा प्रकारची जी काही अन्यायकारक व्यवस्था होती ती बदलणं किती गरजेचं आहे महात्मा फुलेंनी वारंवार सांगितलं. त्यामुळं आपलं शिक्षण घेताना हा अनुभव त्यांनी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरा एक मुद्दा असा आहे, शिक्षण घेताना त्यांनी जे विविध प्रकारच्या धर्माच्या जातीचे मित्र केले, या विविध प्रकारच्या धर्माच्या जातीच्या मित्रांनी त्यांना अनेकदा शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केला चांगल्या अर्थाने. म्हणजे एक उदाहरण असं आहे की ते पुण्यामध्ये आल्यानंतर एका तत्कालीन उच्च जातीय समाजाच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेले आणि मित्रासोबत ते अतिशय आनंदाने त्या वरातीमध्ये सहभागी झाले. परंतु जेव्हा त्या वरातीमधल्या काही माणसांनी महात्मा फुले ह्या वरातीमध्ये कसे काय, त्यांची जात कोणती आहे आणि ते आपल्यासोबत कसे काय आले, अशा प्रकारचा प्रश्न विचारून त्यांना वरातीमधून काढून दिलं, तेव्हा महात्मा फुलेंना प्रचंड अपमान वाटला आणि त्यांनी असा विचार केला की जर माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारची वागणूक मिळते, तर माझ्यापेक्षा खालच्या जातीचे जे बहार आणि मांग लोक आहेत किंवा रामोशी आहेत, त्यांना हे लोक कसं वागवत असतील. त्यांच्या जीवनाचा त्यांनी विचार केला आणि त्या प्रसंगापासून त्यांच्यामध्ये एक प्रकारची बंडखोरी निर्माण झाली. आणि म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग हा अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेला बदलण्यासाठी करावा, हा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळं एक प्रचंड वाचन त्यांनी केलं, मानवताविषयी प्रचंड वाचन केलं. थॉमस पेन नावाचा जो अमेरिकेतला एक विचारवंत आहे, थॉमस पेनचा द राईट्स ऑफ मॅन नावाचा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची सुद्धा अतिशय महत्वाची कथा आहे की हा ग्रंथ अमेरिकेत प्रकाशित झाला आणि काही काळानंतर तो मुंबईला आला आणि महात्मा फुलेंना हा ग्रंथ मिळाला. त्यांनी तो अतिशय बारकाईने वाचला आणि हा ग्रंथ वाचल्यानंतर माणसाचे मूलभूत हक्क कोणते असले पाहिजे, माणसाला जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि आपल्या देशामध्ये काय मिळतं, यांचा त्यांनी प्रचंड बारकाईने विचार केला. आणि आपण सुद्धा ह्युमन राईटसाठी, मानवाच्या हक्कासाठी लढलं पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि मग त्यांनी स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून दिलं. महात्मा फुले जेव्हा तत्कालीन समाजामध्ये फिरत होते, अनेक प्रकारच्या गोष्टी पाहत होते, ते पाहताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सजग माणूस हा जागा होता. तो प्रत्येक गोष्ट बारकाईने निरीक्षण करायचा. अशाच प्रकारे ते एकदा अहमदनगर या ठिकाणी गेले आणि अहमदनगरला मिसेस फरार नावाची जी एक बाई होती, त्या बाईंनी नगरला रेसिडेन्शियल स्कूल मुलींसाठी काढली होती आणि त्या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या मुली शिक्षण घेत होत्या आणि मुली शिकल्यानंतर त्या किती जीवन बदलू शकतात हे त्या बाईंनी महात्मा फुलेंना चर्चा करून सांगितलं. तेव्हा महात्मा फुलेंनी असा विचार केला की आपण सुद्धा अशा प्रकारचं काही काम केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा पुण्याला गेल्यानंतर 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू केलेल्या या शाळेमध्ये काही मुलींना शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून स्वतःच्या पत्नीला त्यांनी पहिल्यांदा शिकवलं आणि शिक्षिका म्हणून उभं केलं. आता सावित्रीबाईंनी शिक्षिका झाल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रसंग उपलब्ध झाले, काय आले, हे अनेक प्रकारचे प्रसंग अनेक चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी कसे शेण दगडगोटे खाल्ले हेही आपल्याला पाहायला मिळतं. पण याच्यापेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की या शाळेमध्ये जेव्हा मुली यायच्या तेव्हा त्याच्यापैकी एक प्रसंग असा आहे की एक मुलीचा बाप हा दररोज सकाळी एक पोतं घेऊन शाळेपर्यंत यायचा, ते पोतं त्या ठिकाणी रिकामे करायचा आणि परत संध्याकाळी यायचा आणि ते पोतं पाठीवर टाकून पुन्हा घरी जायचा.
तर याचं काय रहस्य आहे, असा एक प्रश्न अनेक लोकांना पडायचा, असं का होतं. तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली की तो पिता, त्या मुलीचा बाप, त्या आपल्या मुलीला पोत्यामध्ये भरायचा आणि शाळेपर्यंत घेऊन यायचा आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्या पोत्यात घालायचा आणि तिला घरी घेऊन जायचा. याचं कारण असं होतं की मुलींनी शिक्षण घेऊ नये, मुलींनी शिक्षण घेतल्यानंतर धर्म भ्रष्ट होतो, अशा प्रकारची एक प्रथा, एक मानसिकता, एक शिकवणूक काही धर्म मार्तंडांनी लोकांना दिलेली होती. त्यामुळे त्याचं प्रचंड भय, भीती ही लोकांच्या मनात बसली होती आणि लोक मुलींना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवत नव्हते. हा एक महत्वाचा प्रसंग आहे. आपण जर लोकहितवादींची शतपत्रे, जी 100 पत्र आहेत त्या पुस्तकामध्ये, ही पाहिली, त्या शतपत्रामध्ये अनेक प्रकारचे उल्लेख असे आहेत. त्याच्यामधला एक महत्वाचा उल्लेख मी तुम्हाला असं सांगेन की लोकहितवादीने असं लिहिलं की जेव्हा मुलं शाळेत जायची, तेव्हा बहुतेक ब्रिटिशांच्या शाळा असायच्या, तेव्हा त्या शाळेत गेल्यानंतर ते जे काही पंतोजी शिकवतील, शिक्षक शिकवतील ते शिकायचं आणि आपलं दप्तर म्हणजे त्यात पाटी पुस्तक जे काय असेल ते पेन्सिल ते यायचं. परंतु ते पाटी पुस्तक आणि दप्तर घेऊन त्या मुलांना घरामध्ये प्रवेश मिळत नव्हता. मग त्या मुलांनी काय करायचं, तर ते पाठी पुस्तक आल्यानंतर घराच्या बाहेरच्या कुठल्या तरी कोनाड्यात ठेवून द्यायचं किंवा ज्या घरामध्ये बारव आहे किंवा विहीर आहे त्या विहिरीच्या कोनात लपून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा ते बाहेरच्या बाहेर घेऊन जायचं. घरी येताना अंघोळ करायची आणि घरात यायचं, त्याशिवाय त्यांना घरात प्रवेश नव्हता. म्हणजे पुस्तक हे किती अपवित्र आहे, अशा प्रकारची वागणूक या समाजामध्ये होती. त्या समाजामध्ये महात्मा फुलेंनी पहिल्यांदा मुलींची शाळा सुरू केली. हा पहिला अतिशय महत्वाचा प्रयोग आहे. आपण जर थोडं महात्मा फुलेंच्या जन्माविषयी पाहिलं, 1827 ला महात्मा फुलेंचा जन्म झाला आणि 1827 हे साल पुन्हा यासाठी महत्वाचे आहे की 1827 सालीच राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल बंद करण्याचा कायदा पास करून घेतला होता. याला हे त्याला ऐतिहासिक महत्व आहे. आणि दुसरं एक पुन्हा महत्व आहे की 1890 ला महात्मा फुलेंचं परिनिर्वाण झालं आणि 1891 ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. दुसरं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक जे आहे महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर 1891 ला ते प्रकाशित झालं आणि त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. असे काही कोइन्सिडन्सेस, काही प्रसंग हे या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू केल्यानंतर त्यांनी या देशातील किंबहुना महाराष्ट्रातील आणि पुण्यातील प्रामुख्यानं अस्पृश्यांची जी काही अवस्था होती बारकाईने पाहिली होती आणि त्याच्यात काही प्रसंग आता आपल्याला माहित आहेत. आमच्याकडे पी ए गवळी नावाचे फार मोठे अभ्यासक आहेत इतिहासाचे. त्यांनी पेशवेकालीन अस्पृश्यता नावाचा एक फार मोठा महत्वाचा ग्रंथ निर्माण केला. त्या पुस्तकात काही अशी दाखले आहेत की सकाळी आणि संध्याकाळी माणसाची सावली मोठी पडते आणि अशा वेळी तो रस्त्यावरून चालताना ही सावली समोरून येणाऱ्या एखाद्या ब्रह्मवृंदाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या अंगावर पडली तर त्या समोरच्या अस्पृश्य माणसाला तो म्हणेल ती प्रकारची शिक्षा दिली जात असे. या भीतीनं अस्पृश्य माणसं एकतर त्यावेळेस घराच्या बाहेर निघत नसत किंवा निघले तर ताबडतोब जमिनीवर लोळून घेत की जेणेकरून ती सावली त्या माणसाच्या अंगावर पडू नये. अशा प्रकारची एक प्रथा आपल्या देशामध्ये होती. काही लोकांना समजा अस्पृश्य माणसांना काही घाण पाहिल्यानंतर समजा त्याला किळस वाटली, त्याला थुंकावंसं वाटलं तर त्याला जमिनीवर थुंकण्याची मुभा नव्हती. त्यासाठी त्या गळ्यामध्ये गाडगं बांधलेलं होतं. त्याची पावलं जमिनीवर जर उमटली आणि त्या पावलावर जर ब्राह्मणांचा पाय पडला तर त्याचा विटाळ होतो आणि त्याची प्रचंड मोठी शिक्षा अस्पृश्य माणसाला मिळू शकते. त्यामुळं त्याच्या कमरेला झाडू बांधलेला होता. ही इतकी प्रचंड अमानुष अशा प्रकारची वागणूक या देशामध्ये होती. त्यामुळेच महात्मा फुले असं म्हणाले की बरे झाले माझा श्वास मोकळा झाला, पेशवाई या देशातील संपली. असे काही दाखले आपल्याकडे आहेत. या पार्श्वभूमीवर मुलींची शाळा सुरू केल्यानंतर महात्मा फुलेंना या अस्पृश्यांसाठी म्हणजे त्या काळातील प्रामुख्यानं महार आणि मांग या लोकांसाठी शाळा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आणि महात्मा फुलेंनी 1852 ला पहिल्यांदा अस्पृश्यातील मांग आणि महार लोकांसाठी शाळा काढली. ते त्यांनी एवढंच केलं नाही तर महार आणि मांग लोकांचं शिक्षण पसरवण्यासाठी एक संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून ते शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि कदाचित महात्मा फुले हे पहिले या देशातील असे व्यक्तिमत्व असेल की त्यांनी आपल्या शाळेमध्ये जे मुलं मुली शिकतात त्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करून तो सरकारला सादर करण्याची प्रथा सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे. म्हणजे आपण जर महात्मा फुलेंचं आयुष्य बारकाईने पाहिलं आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की 1840 पर्यंत या देशामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशन नावाची संस्था नव्हती. म्हणजे आपल्याकडे जे शिक्षण दिलं जायचं ते कुठल्या तरी पंतोजीच्या शाळेमधून तो शिकायचा आणि बरेचसे मुलं अचानकपणे शाळा सोडून द्यायचे.
आणि शाळेविषयी शिक्षणाविषयी कुठल्याही प्रकारचं प्रेम वरच्या वर्गात नव्हतं आणि खाली तर नव्हतं. 1840ला शैक्षणिक बोर्ड तयार झालं आणि मुलांना अनेक प्रकारच्या परीक्षा देऊन पास होणं, पुढे जाणं, ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी ब्रिटिश आल्यामुळे कळायला लागल्या आणि ते शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली. महात्मा फुलेंनी अशा प्रकारचं शिक्षण आपल्या मुलांना दिलं, त्यांच्या प्रगतीचे अहवाल तयार केले आणि ते कुठे कुठे वीक आहेत, कुठे कुठे चांगले आहेत, हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. याच अभिनव प्रयत्नातून आपल्याला एक दिसतं की महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये शिकलेली मुक्ता साळवे नावाची 3ऱ्या वर्गातली मुलगी या देशाच्या धर्मव्यवस्थेला, या देशाच्या ब्राह्मण व्यवस्थेला, हा धर्म कुणासाठी, हा जर माणसासाठी नसेल तर हा धर्म कुणासाठी आहे, आमचा धर्म कोणता आहे, असे अनेक प्रकारचे मूलभूत प्रश्न निर्माण करते आणि या देशाच्या धर्मव्यवस्थेवर नेमकेपणानं बोट ठेवते. हे महात्मा फुलेंच्या शाळेमधल्या मुलांचं कर्तृत्व आहे. आता असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे महात्मा फुले एका अर्थाने या देशातील जी काही शोषण व्यवस्था आहे, समग्र अर्थाने जे काही माणसाचं शोषण करते, त्या शोषण व्यवस्थेच्या विरुद्ध काम करत होते. पण आपण एक असं पण बघू शकतो की ते कुठल्या प्रकारच्या जातीच्या विरुद्ध होते का? तर आपल्याला हे दिसतं की महात्मा फुले जरी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध होते तरी सुद्धा महात्मा फुले कधीही ब्राह्मण जातीच्या माणसाच्या विरुद्ध असताना दिसत नाही. त्यांचे अनेक प्रकारचे मित्र ब्राह्मण होते, अनेक प्रकारच्या ब्राह्मणांनी त्यांना मदत केली आणि काही ब्राह्मणांनी त्यांना शाळा उघडण्यासाठी जागा सुद्धा दिल्याचे दाखले आपल्याकडे आहेत. म्हणजे ते जातीच्या विरुद्ध नव्हते, परंतु जी ब्राह्मणी प्रवृत्ती आहे, ब्राह्मणी मानसिकता आहे, जी माणसामध्ये भेद करते, ती मानसिकता बदलण्यासाठी काय करता येईल याचा मात्र ते वारंवार प्रयत्न करायचे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक सांगेन की त्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये विधवा आणि त्यांच्या जगण्याचे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. म्हणजे विधवा आहे आणि ती बाई प्रेग्नंट राहिलेली आहे. मग अशा प्रकारच्या बाईचं करायचं काय? असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे अशा प्रकारची विधवा बायांना मारून टाकणे किंवा अतिशय खडतर जीवन त्यांच्या वाट्याला येणे किंवा त्या गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारच्या अन्यायकारक गोष्टी करणे आणि जर त्या बाईला समजा लेकरू तयार झालंच तर त्या लेकराची विल्हेवाट लावणे, असे अनेक प्रकारचे प्रयोग होत होते. अशा प्रकारच्या गोष्टी पाहिल्यानंतर महात्मा फुलेंनी पहिल्यांदा पाळणाघर महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि अशा विधवा बायकांना त्या ठिकाणी प्रसूती करण्याची व्यवस्था सुद्धा निर्माण केली. आणि महात्मा फुलेंना स्वतःचा मुलगा किंवा मुलगी नव्हतं, तेव्हा एका ब्राह्मण बाईच्या पोटी जे लेकरू जन्माला आलं त्याला दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि तोच पुढे त्यांचा पुढचा वारसदार झाला. हे सुद्धा आपण पाहतो. म्हणजे महात्मा फुले त्या लेवलला, म्हणजे एखाद्या ब्राह्मण बाईच्या पोटी जन्माला आलेले लेकरू हे दत्तक घेणे, त्याला मोठं करणे, त्याला वाढवणे आणि त्याला सत्यशोधक समाजाची दीक्षा देणे आणि त्याला चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे सुद्धा केलेले आपल्याला पाहायला मिळतं. या अर्थाने महात्मा फुलेंचं काम प्रचंड ताकदीचं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणखी पुढचा मुद्दा मला सांगायचा म्हणजे असा की महात्मा फुलेंनी शैक्षणिक काम केलं. महात्मा फुलेंनी अनेक प्रकारच्या आर्थिक कामामध्ये सुद्धा आपला प्रचंड मोठा सहभाग नोंदवलेला आहे. आपण जर कधी फुलेवाड्याला भेट दिली पुण्याच्या, तर आपल्या एक लक्षात येईल आता सुद्धा की फुलेवाड्याच्या आजूबाजूला जी वस्ती आहे ही अतिशय सर्वसामान्य लोकांची वस्ती आहे आणि ती एका जातीची वस्ती नाहीये. त्याच्यामध्ये आंध्रामधून आलेले अनेक प्रकारचे तेलुगू लोक आहेत, तामिळनाडूमधून आलेले अनेक प्रकारचे तेलुगू लोक आहेत, त्याशिवाय महाराष्ट्रातले मागास घटकाचे अनेक लोक आहेत. हे सगळे त्या फुलेवाड्याच्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत आणि याच लोकातून महात्मा फुलेंनी अनेक प्रकारचे कामगार तयार केले, त्यांना काम दिलं आणि महात्मा फुलेंनी कामगारांसाठी कॉर्पोरेशन स्थापन केलं पुण्यामध्ये आणि त्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं सुद्धा केलेली आहेत. महात्मा फुले त्या अर्थाने अतिशय उद्यमशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा चुनखडीचा कारखाना होता, ते कॉन्ट्रॅक्टर होते. आपण असं पाहूया की महात्मा फुले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी कात्रजचा जो बोगदा आहे हा महात्मा फुलेंनी तयार केलेला आहे. खडकवासला धरण जे आहे ते महात्मा फुलेंच्या कंपनीने तयार केले आहे. याच्या पलीकडं महात्मा फुलेंची कामगार युनियन तयार केली आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जी काही बांधकामाची कामं करणारी जी लोक तयार केली, याच लोकांनी पुण्याची मुंबईची महानगरपालिकेची बिल्डिंग बांधली. त्याचबरोबर अनेक प्रकारचे महत्वाचे जे काही कारखाने होते, सूतगिरण्या होत्या, ती बांधकाम करण्याचं काम त्यांनी केलं. याशिवाय सयाजीराव महाराज गायकवाड जे बडोद्याचे होते, त्यांचा लक्ष्मी विलास नावाचा राजवाडा सुद्धा महात्मा फुलेच्या कंत्राटदार कमिटीनं बांधून दिला. म्हणजे असे अनेक प्रकारचे काम महात्मा फुलेंनी केले. मान्य हरिनरके यांनी जे काही संशोधन त्यांनी असं म्हटलं आणि त्यांनी रामचंद्र गुहा नावाच्या एका विचारवंताचा दाखला दिला. ते असं म्हणतात की महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे
प्रचंड मोठे ताकदवान असे शिल्पकार होते आणि उद्योग आणि उद्यमशीलता ही त्यांच्या अंगामध्ये होती. याच माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे जे जे काही उद्योगधंदे तयार केले, त्याच्यामधून माध्यमातून त्यांचं वार्षिक उत्पन्न हे त्या काळात जमशेदजी टाटा, टाटा उद्योग समूहाचे जे काही पहिले पायनियर आहेत, त्यांचं त्या काळी ₹15,000 वार्षिक उत्पन्न होतं. महात्मा फुलेंचं त्या काळामध्ये वार्षिक उत्पन्न 18,000 होतं. मग विचार करू आपण, की महात्मा फुलेंची ही या कामातली गती किती होती. याशिवाय महात्मा फुलेंनी आणखी काही गोष्टी अशा केल्या, की महात्मा फुलेंनी जेव्हा मुलींची शाळा उघडली, तेव्हा महात्मा फुलेंना काय बक्षीस मिळालं असेल? अलीकडच्या काळात आपण पाहतो, की एखाद्या माणसाने एखादी दुसरी शाळा उघडली, कॉलेज उघडलं, एखादी शिक्षण संस्था उभी केली, की आपण लगेच त्या माणसाला शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी अशा प्रकारे मोठमोठ्या नावाने त्याचा उद्बोध करतो. महात्मा फुलेंनी शाळा उघडल्यानंतर त्यांना जे काही रिवॉर्ड मिळालं, ते रिवॉर्ड महात्मा फुलेच्या वडिलांच्या कानात काही लोकांनी हा धर्म भ्रष्ट करतोय आणि हा माणूस जर तुझ्या घरात राहिला तर तुला आम्ही वाळीत टाकू, धर्मभ्रष्ट म्हणून तुला घोषित करू, अशा प्रकारची भीती घातल्यामुळं महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनीच, गोविंदराव फुलेंनी घराबाहेर काढलं आणि तू कुठं राहा पण तू माझ्या घरात राहू नको असं ते म्हणाले आणि महात्मा फुले आपल्या पत्नीसह बाहेर निघाले. याच्यातून त्यांनी हार मानली नाही. याच्यातून त्यांनी स्वतंत्रपणे आपल्याला कसं उभं राहता येईल आणि आपण एक समर्थपणे उभं राहून आपल्यासोबत बाकी लोकांना कसा आधार देऊ, याचाही त्यांनी प्रचंड प्रयत्न केला आणि मग त्यांनी अशा प्रकारचे उद्योगधंदे सुरू केले. म्हणजे हा त्यांच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा एक पैलू आहे. महात्मा फुले जसं मी म्हटलं, की ते अतिशय सजग आणि बारकाईने विचार करणारे होते. त्याचबरोबर ते जीवनाकडे पाहताना अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या कशा महत्वाच्या आहेत हे वारंवार लोकांना सांगायचे. मला एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो, की महात्मा फुले जसं की आपल्या एकूण समाजामध्ये राहायचे किंवा विचार करायचे, तेव्हा ते आपण आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात, त्याचा आपल्या समाजावर कसा परिणाम होतो हे सुद्धा बारकाईने बघायचे. याचा आपण विचार करता मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल, की भारतीय जी काही संत परंपरा आहे, भारतीय संत परंपरेमध्ये महात्मा फुलेंनी जे काही विचार केला त्या विचारानुसार कोणत्याही संतांनी या देशातली धर्मग्रस्त व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आणि म्हणून ते मुकुंदराज असेल, ज्ञानेश्वर असेल किंवा बाकी संत असतील, यांनी जे काही आपल्या अभंगामध्ये, संतवाणीमध्ये जी काही मांडणी केली, ती कुठेही या देशातील जातीयता संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. या देशातील दैववाद संपण्यासाठी प्रयत्न करत नाही. या देशातील माणसांना डोळस करण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून ते कुठल्याही संताला कुठल्याही प्रकारचं महत्व देत नाहीत. परंतु याला अपवाद मात्र संत कबीर हे आहेत. संत कबीर हे उत्तर भारतातील एक महत्वाचे अभ्यासक म्हणा, कवी म्हणा, चिंतक म्हणा किंवा अतिशय महत्वाचे दोहा निर्माण करणारे एक संत होते. आणि कबीरांचा जो काही प्रभाव होता हा दोह्यांचा, त्यांची जी काही संत परंपरा निर्माण झाली, ही संत परंपरा अखिल भारतभर फिरत होती आणि भारतभर फिरताना आपले दोहे ते लोकांना सांगायचे, पटवून द्यायचे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे आपण जर असा विचार केला, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा एका अर्थाने संत कबीरांना आपला गुरु मानतात आणि महात्मा फुले सुद्धा कबीरांना आपला गुरु मानतात. याचं रहस्य काय, की कबीरांच्या दोह्यातून जे त्यांचे शिष्य तयार झाले, ते शिष्य भारतभर भ्रमंती करून ते दोहे लोकांना ऐकवायचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महूला झाला, मध्य प्रदेशामध्ये. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा ज्या मिलिटरी कॅम्पमध्ये बाबासाहेब जन्म झाला, त्या मिलिटरी कॅम्पमध्ये सुद्धा कबीराचे दोहे हे रामजी बाबा आंबेडकर ही कदाचित म्हणत असावे सपकाळ, आणि त्याचा परिणाम हा त्यांच्यावर झाला. त्यामुळे कबीरांना ते अतिशय महत्वाचे गुरु मानायचे. त्याच प्रकारे महात्मा फुले सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा कबीर पंथाचे लोक यायचे आणि ते दोहे गायचे, तेव्हा ते दोहे महात्मा फुले ऐकायचे, त्यांच्या जवळ बसायचे आणि ते काही दोहे लिहून पण घ्यायचे. आणि यातूनच त्यांना संत कबीराचा बीजमती नावाचा जो काही दोह्यांचा संग्रह आहे तो मिळाला आणि ते वारंवार ते वाचायचे. कबीरांच्या दोह्यामधला एक महत्वाचा दोहा मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. कबीरांनी एका दोह्यामध्ये असं म्हटलं, की नाना वर्ण एक गाय, नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध. नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध. तुम कैसे बम्मन, तुम कैसे बम्मन, हम कैसे सूद. म्हणजे गायीचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतील, पण त्या गायींच्या दुधाचा रंग हा पांढराच आहे. निर्मिकाने माणसाचे अनेक प्रकारे रंग असेल, आकार असेल, दिसणं असेल, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील, तरी सुद्धा हा तो माणूस आहे.
मग त्याच्यामधला एक माणूस हा ब्राह्मण आणि दुसरा शूद्र, हे कसं काय? असा प्रश्न संत कबीरांनी उचलला. आणि तो प्रश्न हा महात्मा फुलेंनी सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचं वाटल्यामुळं त्यांनी माणसाला माणूस म्हणून समजावं अशासाठी प्रयत्न केले. आणि त्यांच्या एकूण चळवळीचे जे काही धारा आहे, सूत्र आहे, हे त्यांच्या या संपूर्ण चळवळीमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. महात्मा फुले हे एका अर्थाने फक्त बोलणारे विचारवंत नव्हते. महात्मा फुले हे ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं जे इंग्लिशमध्ये म्हणतात, ते कृतिशील विचारवंत होते. त्यामुळं आपण जे काही करतो ते लेखी स्वरूपामध्ये सुद्धा आलं पाहिजे याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि आपण असं बघूया की महात्मा फुलेंनी एक प्रचंड प्रकारचं लेखन कार्य केलेलं आहे. म्हणजे आपण जर महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय पाहिलं, या समग्र वाङ्मयामध्ये महात्मा फुलेंनी लेखन कार्य करताना जे अनेक प्रकारचे प्रयोग केले ते अतिशय बारकाईने वाचण्यासारखे आहेत. मग त्याच्यामध्ये तृतीय रत्न असेल, गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा असूड असेल, अनेक प्रकारचे अखंड असतील, अनेक प्रकारचे पत्र असतील, त्यांनी तयार केलेले मृत्यूपत्र असेल, पत्रव्यवहार असेल, या अनेक प्रकारचं प्रचंड मोठं साहित्य महात्मा फुले निर्माण केलं. आणि त्या साहित्यामध्ये एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. असं मानलं जातं की महात्मा फुलेंनी मराठी भाषेमध्ये जितक्या शब्दांची भर घातली तितकी भर संत तुकाराम सोडता कोणत्याही कवीनी घातलेली नाही. म्हणजे असं म्हणतात की मराठी भाषा श्रीमंत करण्यासाठी संत तुकाराम आणि महात्मा फुले यांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जर कदाचित संशोधन करायची वेळ आली तर महात्मा फुलेंची भाषा आणि भाषेतील प्रयोग याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारचं आपण संशोधन कार्य करू शकतो. त्यामुळे महात्मा फुलेंची भाषा जी आहे ही त्यांची स्वतंत्र भाषा आहे. म्हणजे महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने बऱ्याचदा उर्दू असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या भाषांचा उपयोग आपल्या साहित्यामध्ये करताना दिसतात. आणि त्यांच्या लिखाणाचा एक उद्देश असा आहे की ते पांडित्यपूर्ण ज्याला म्हणतात, की जार्गनिक भाषा ज्याला म्हणतात, तशा भाषेत ते लिहित नव्हते. तर सर्वसामान्य लोकांना जी भाषा कळेल त्या भाषेत ते मांडणी करण्याचा प्रयत्न करायचे. मग ती भाषा कशी असली पाहिजे, तर ती भाषा ही काव्यमय असली पाहिजे. आणि याच्यातून त्यांनी अखंड निर्माण केले. आता अखंड हा जो शब्द आहे मराठीमधला, तो अखंड म्हणजे याला खंड नाही असा, पण त्याचं मूळ जे अभंगामध्ये आहे, संतांनी जे अभंग लिहिले त्या संत कवितेला अभंग असं म्हणतो. परंतु महात्मा फुले असं म्हणतात की ज्या ज्या लोकांनी अभंग रचना केल्या त्या लोकांनी समाज बदलण्यासाठी काही केलं का? त्यांनी देवाविषयीच्या भ्रामक संकल्पना, स्वर्ग आणि नरकाविषयीच्या भ्रामक संकल्पना, माणसांना फसवणूक करणारे भोंदू बाबा आहेत त्यांच्याविषयीची काही भूमिका न मांडल्यामुळं संतांनी कुठेही समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळं या संत साहित्याचा समाज जीवनासाठी कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही, अशा प्रकारची मांडणी महात्मा फुलेंनी केली. आणि म्हणून ते असं म्हणतात की अभंग मला लिहायचे नाहीत, तर मला अखंड लिहायचे. आणि मग त्यांनी अखंड रचना केल्या. त्यांनी पोवाडे रचले. म्हणजे आता जर आपण बारकाईने पाहिलं आपल्या लक्षात येईल की पोवाडा रचताना त्यांनी पहिल्या लिखाणाची सुरुवात ही कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा आहे. आणि हा शूद्र जातीमधला एक राजा आहे. आणि या राजाने आपल्या समाजामध्ये, महाराष्ट्रीयन समाजामध्ये एक प्रकारची महत्वाची भूमिका निभावलेली आहे. लोकांना आत्मसन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे, नवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे. आणि हा राजा आपल्या लोकांच्या हितासाठी होता, म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिले. तो पोवाडा सुद्धा बारकाईने पाहण्याची गरज आहे. त्यांनी केवळ शिवाजी महाराजांवर पोवाडा नाही लिहिला. बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही की महात्मा फुलेंनी महम्मद पैगंबरावर सुद्धा पोवाडा लिहिला. आणि महम्मद पैगंबर हा माणुसकीच्या दृष्टिकोनातून समानता आणण्यासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करणारा माणूस आहे, हे त्यांनी आपल्या पोवाड्यामधून सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर महात्मा फुलेंनी येशूवर सुद्धा पोवाडा रचलेला आहे. कारण महात्मा फुले भारतीय धर्मव्यवस्था किंवा भारतातील धर्माची जी काही ज्या पद्धतीने तो वावरतो, लोकांना वागवतो, ते आणि ज्या प्रकारे मुसलमान लोकांना, महिलांना आणि पुरुषांना वागवतात ते, त्यासोबत ख्रिश्चन लोक कशा प्रकारे वागवतात ते, याची वारंवार तुलना केलेली आहे. आणि ते असं म्हणतात की ख्रिश्चन आणि मुसलमान हे तत्कालीन धर्माच्या, हिंदू धर्माच्या पेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना वागवतात. त्यामुळं कदाचित ते समानतेचा पाठपुरावा करतात असं महात्मा फुले म्हणतात. त्यामुळं त्या माणसावर सुद्धा त्यांनी पोवाडे रचले. आणि हे पोवाडे स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून या पोवाड्यातून त्यांनी लोकांना वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता आणखी एक महत्वाची गोष्ट पुन्हा अशी आहे की महात्मा फुलेंनी जे काही गद्य लिखाण केलं, गद्य लिखाण हे लांब पल्ल्याचे
मोठे मोठे वाक्य घेऊन त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ती आणि याच्यामध्ये काय काय की आपण जसं बोलतो तसं बोलण्याची त्यांनी म्हणजे स्टाईल वापरली. आपण जर पाहिलं तर गुलामगिरी नावाचा अतिशय महत्वाचा ग्रंथ जो आहे, तो गुलामगिरी नावाचा ग्रंथ महात्मा फुले निर्माण केल्यानंतर तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेमध्ये ब्लॅक्सला किंवा निग्रोंना मुक्त करण्यासाठी जे लोक संघर्ष करतात आणि त्यांच्या मुक्तीचं आंदोलन उभं करतात, त्या लोकांना अर्पण केलेलं आहे. आणि ते म्हणतात की अशा प्रकारचे मुक्ती लढे जे लोक देतात, त्या लढ्यांची एक प्रेरणा कदाचित आपल्या देशाला सुद्धा मिळाली पाहिजे, अशी एक त्यांची मनोकामना त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून स्लेव्हरी म्हणा किंवा गुलामगिरी म्हणा, हा ग्रंथ ते 2 भाषेत लिहितात. म्हणजे याची जी प्रस्तावना आहे, ही प्रस्तावना इंग्रजी भाषेमध्ये आहे, गुलामगिरीची. आणि ती इंग्रजी भाषेमध्ये का आहे, याचं सुद्धा कारण आहे. हा ग्रंथ 2 भाषेमध्ये लिहिताना महात्मा फुलेंची एक भूमिका अशी आहे, की या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता आहे. आणि ब्रिटिशांच्या जवळचे भारतीय लोकांपैकी कोण आहे? तर भारतीय लोकांपैकी जे ब्राह्मण आहेत, जे शिकलेले आहेत, जे इंग्रजांशी संवाद करू शकतात, बोलू शकतात, माहिती सांगू शकतात, ते ब्राह्मण आहेत. महात्मा फुलेंचं असं निरीक्षण आहे, की भारतीय समाजाविषयी किंवा भारतीय माणसाविषयी जी माहिती ब्रिटिशांकडे जाते, ती योग्य त्या प्रकारची माहिती जात नाही. ब्राह्मण लोक काही माहिती लपवतात आणि खोटी माहिती ही ब्रिटिशांना देतात. आणि त्यामुळे ब्रिटिशांना या देशामधली जातीयता, या देशामधलं शोषण, या देशामधली विषमता, या देशामधलं दारिद्र्य आणि या देशामधली शिक्षणाची होणारी दुरावस्था याचं कुठल्याही प्रकारचं देणंघेणं नसल्यामुळे हे आर्यभट जे काही खोटं बोलतात, त्याच्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवू नये आणि वास्तव काय हे कळून घ्यावं, यासाठी इंग्रजी प्रस्तावनेमध्ये महात्मा फुलेंनी हे वास्तव हे त्यांना कळावं, यासाठी तो ग्रंथ इंग्लिश भाषेमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे त्यांनी वारंवार म्हटलं की ब्रिटिश सत्ता किंवा इंग्रजी सत्ता ही कदाचित एखाद्या दैवी देणगीसाठी या देशाला प्राप्त झालेली आहे. आणि भारतीय मनामध्ये, भारतीय जीवनामध्ये बदल करण्यासाठी आलेली सत्ता आहे, असं ते वारंवार म्हणतात. याचा अर्थ ते ब्रिटिश सत्तेवर फार खुश आहेत असा पण होत नाही. महात्मा फुले एवढे त्या अर्थाने इतके हुशारपणे भूमिका घेतात, की या लोकांना जी काही खोटी माहिती लोक देतात, त्यांनाही एक्सपोज करतात. आणि ते असं म्हणतात, की हे जे काही गोरे लोक आहेत, हे काही 100% सद्वर्तनी आहेत असं याच्यावर त्यांचा विश्वास नाही. ते असं म्हणतात, की या लोकांनी जेव्हा अमेरिकेमध्ये प्रवेश केला, तेव्हा अमेरिकेमध्ये जे काही रेड इंडियन होते, तिथले मूळ रहिवासी होते, आदिवासी होते, त्या आदिवासी लोकांवर प्रचंड अन्याय केले, अत्याचार केले. आणि प्रोटेस्टंट लोकांनी एकतर तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा, नाहीतर तुमच्या मृत्यूला सामोरे जा, अशा प्रकारचा एक आयदर गेट टू कन्व्हर्ट ऑर बी रेडी टू डाय, अशा प्रकारची जी काही वागणूक दिली, ती सुद्धा महात्मा फुलेंच्या समोर आहे. त्यामुळे ते असं म्हणतात, की या लोकांनी सत्तेसाठी किंवा सत्ता मिळवताना जे काही केलं ते आपल्या देशात होऊ नये. पण जे काही सत्ता त्यांच्यामध्ये आहे, त्यांनी डोळसपणे भूमिका घ्याव्या, याचा विचार त्यांनी या गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये मांडला. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दाखले देतात ते की कशा प्रकारे हा भारतीय माणूस हा ब्राह्मणी व्यवस्थेकडून राबवला जातो, हे ते वारंवार सांगतात. गुलामगिरीमध्ये त्यांनी अशा प्रकारचे हे केलेले. महात्मा फुलेंच्या लिखाणामध्ये आणखी एक वैशिष्ट्य आहे, की ते डायलॉग करतात. म्हणून ब्रिटिशांवर सुद्धा पूर्णपणे विश्वास ठेवायचा नाही. आणि ब्रिटिशांच्या सत्तेच्या माध्यमातून जे काही बदल होतील ते करून घ्यायचे, अशा प्रकारची भूमिका महात्मा फुलेंनी आपल्या लिखाणामध्ये ठेवलेली आहे. आणि मग ते संवादाच्या माध्यमातून हे वारंवार लोकांना सांगतात, की आपण काय केलं पाहिजे. ही संवाद शैली त्यांनी निर्माण केलेली आहे. त्याच्यातून अनेक प्रकारच्या गोष्टी ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. मग शेतकऱ्याचं दुःख असेल, स्त्रियांचं दुःख असेल, किंवा मग इथला जो काही दैववाद आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी उदाहरणं इतकी चांगली आहेत, की एक ब्राह्मण जो कैदी आहे, हा ब्राह्मण कैद्याला दुसरा कैदी विचारतो, की "अरे तू इथं कसं काय?" तो म्हणतो, "मी इथं आलो कारण मी अशा प्रकारचा गुन्हा केला होता." "मग तो गुन्हा तू कसा काय केला?"
तर तो म्हणतो की मी गुन्हा यासाठी केला की तो माझ्या दैवामध्येच तसा लिहिलेला होता. आणि माझ्या दैवामध्ये असल्यामुळे तो मी गुन्हा केला आणि मला जेलमध्ये यावं लागलं. म्हणजे या देशामध्ये जे काही घडतं ते कुठल्यातरी पराशक्तीमुळे किंवा देवामुळे किंवा दैवी शक्तीमुळे घडतं. मी त्याला कारणीभूत नाही, अशा प्रकारची एक मानसिकता तयार केली. याच्यातून एक महत्वाचा मुद्दा असा येतो, की या देशामध्ये जे काही दुःख आहे, दैन्य आहे, दारिद्र्य आहे, त्याला कारणीभूत ही परिस्थिती असण्यापेक्षा पूर्वजन्मीचं जे काही संचित आहे, ज्याला पारंपरिक भाषेत संचित म्हणूया आपण, किंवा पूर्वजन्मीचं जे काही नशीब आहे, त्याच्यामुळं तुला हा त्रास सहन करावा लागतो आणि तो तू सहन केलाच पाहिजे. याच्यामध्ये तुझा दोष आहे, तूच दोषी आहेस. अशा प्रकारची मानसिकता निर्माण करण्याचं काम सुद्धा या तत्वज्ञानाने केले आहे. त्यामुळं अशा प्रकारचे धार्मिक तत्वज्ञान हे बदललं पाहिजे. ते आपण मान्य करू नये, अशा प्रकारची भूमिका महात्मा फुलेंनी मांडली आणि ते आपल्या लिखाणामध्ये ते वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात. आता हे त्यांचे भाष्यभरचं अनेक प्रकारचं कार्य आहे. त्यासोबत मी असं म्हणेन, की त्यांनी अनेकदा आपल्या लिखाणामध्ये आपल्या भाषेच्या माध्यमातून, अखंडाच्या माध्यमातून काही दांभिक लोकांना उघड करण्याचा खूप खूप चांगला प्रयत्न केलेला. त्यांचा एक अभंग असा आहे, म्हणजे अखंड असा आहे. इंग्रजा संगे आर्य खाती पिती. इंग्रजा संगे आर्य खाती पिती. आता या ठिकाणी आर्य जो आहे, हा महात्मा फुलेंनी ब्राह्मणांसाठी वापरलेला शब्द आहे. आणि त्यांची अशी थेरी आहे, की आर्य हे इराणामधून भारतात आले आणि आपली सत्ता आणि आपला स्वार्थ काबीज ठेवण्यासाठी त्यांनी बाकीच्या लोकांना अनेक प्रकारच्या गटातटामध्ये विभागणी केली. मग त्याच्या अनेक प्रकारच्या कथा आहेत. जसं पुरुष सूक्तामध्ये असं म्हटलंय, की अ, ब्रह्माचा जो देह आहे, त्या ब्रह्माच्या देहाच्या 4 भागातून माणसांचा जन्म झालेला आहे. जसं की मुखातून ब्राह्मणांचा जन्म झाला, बाहूतून क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यातून वैश्यांचा जन्म झाला आणि तळपायातून हा शूद्रांचा जन्म झाला. तर महात्मा फुलेंनी असं निर्माण केला, असा प्रश्न उपस्थित केला, की ब्रह्माला 4-4 ठिकाणी अशा प्रकारे अ, अ, म्हणजे संतती देण्याचं काम कसं काय तो करू शकत होता आणि हे खरोखर सत्य आहे का? आणि ते आपण पडताळून पाहू नये का? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा महात्मा फुले निर्माण केले आणि त्याच्यावर त्यांनी प्रचंड मोठी अशी झोड उचलली आणि म्हणून ते असं म्हणतात, की हे जे आर्य लोक आहेत, ब्राह्मण हे अतिशय तांबूक आहेत. म्हणून ते असं म्हणतात, की इंग्रजा संगे आर्य खाती पिती. म्हणजे इंग्रजांसोबत हे खायला प्यायला बसतात आणि सोवळे दाविती घरी शूद्रा. आणि त्यांच्याकडे खाऊन पिऊन आल्यानंतर आपण सोहळ्यातले आहोत, आपण अतिशय पवित्र आहोत आणि आपल्या इतकं पवित्र कोणीच नाही. हे बाकीच्या लोकांना शूद्र लेखताना ते वारंवार सांगतात, की आम्ही सोहळ्यात राहणारे लोक पवित्र आहोत. अशा प्रकारचं म्हणजे एक अतिशय वेगळं काम हे महात्मा फुलेंनी केलं. हे सांगताना आणखी एक गोष्ट मला सांगायची, की त्यांनी जे काही अखंड लिहिले, या अखंडामध्ये महात्मा फुलेंनी अ, अनेक प्रकारच्या ज्या काही घटना होतात, त्या कशा चुकीच्या आहेत हे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला काही अखंड सांगेन, की त्या अखंडामध्ये ते वारंवार ह्या गोष्टी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये एक अखंड असा आहे. तो म्हणतो, की महात्मा फुलेंनी आणखी एक मुद्दा आपण लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी या देशामधली जी काही दैव, देव ही संकल्पना बऱ्याच अंशी नाकारली. पण त्यांनी 2 संकल्पना मात्र वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये देवाच्या ठिकाणी ती निर्मिक, म्हणजे इंग्रजीमधला जो क्रिएटर शब्द आहे, त्याचं रूपांतर म्हणजे निर्मिक. ते निर्मिकाला मानतात. म्हणजे कदाचित अशा प्रकारची कुठलीतरी शक्ती आहे, की जी माणसाच्या निर्माण करण्यासाठी निसर्गात काम करत असावी असा एक त्यांचा विश्वास आहे. आणि याच्याही पलीकडं भूमिका मांडताना बरेचदा आपण असं पाहतो, की महात्मा फुले बऱ्याचदा देव नसल्यासारख्या भूमिका सुद्धा अनेक ठिकाणी मांडतात. म्हणजे कदाचित जर देव असता, तर इतके अन्याय अत्याचार का झाले असते? असे प्रश्न ते निर्माण करतात. आणि म्हणून ती ही व्यवस्था ते सहजपणे मानायला तयार होत नाहीत. आपल्या अखंडामध्ये ते असं म्हणतात, की निर्मिके निर्मिला मानव पवित्र. निर्मिके निर्मिला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये. म्हणजे निर्मिकांनी जो काही मानव निर्माण केला, तो पवित्र आहे. परंतु कमी जास्त सूत्र जे काही केलं, कमी जास्त कोणी लहान, कोणी मोठा, कोणी पवित्र, कोणी अपवित्र, कोणी धर्माने जास्त मोठा आणि कोणी एकदम खालचा शूद्र, हे कोणी केलं असेल, ते हे माणसाच्या बुद्धीने केलं. म्हणजे माणसाच्या स्वार्थी बुद्धीने माणसामध्ये अशा प्रकारची विभागणी केली. त्यांनी पुढे असं म्हटलं, की पिढी जादा बुद्धी नाही सर्वामधी, शोध करा आधी पुरतेपणी. म्हणजे पिढी जात कुठल्याही माणसाकडं सारख्या प्रकारची बुद्धी नसते. म्हणजे एकाच जातीत किंवा एकाच धर्मात
किंवा एकाच घरात असणारी सगळी माणसं ही सारख्या बुद्धीची नसतात. त्यात प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्तपणा असतो. म्हणून ते असं म्हणतात, की शोध करा आधी पुरतेपणी. याचा आधी शोध करा, याचा विचार करा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करा, असं ते पुढे म्हणतात. याच्यामध्ये दुसरा अखंड असा आहे, धर्म राज्य भेद मानवा नसावे. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद न करता माणसाने सत्यानं वागावं, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आता महात्मा फुलेंची सत्य नावाची संकल्पना जी आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. महात्मा फुले म्हणतात सत्य कशाला म्हणायचं. आता मी तुम्हाला सांगितलं की निर्मिक हा त्यांनी मान्य केलेला आहे. म्हणून ते असं म्हणतात, निर्मिकाला आनंद होईल, निर्मिकाला संतोष होईल, अशा प्रकारची वागणूक ठेवणे म्हणजे सत्याने वागणूक ठेवणे, असं त्यांची एक वेगळ्या प्रकारची व्याख्या या संदर्भातली आहे. त्यामुळे ते पुढे असं म्हणतात की धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महमद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी. म्हणजे ख्रिश्चन असेल, इस्लामिक असेल, मांग असेल, ब्राह्मण असेल, या सगळ्यांना पोटाशी धरावं, प्रेम करावं आणि त्यांना बंधू मानावं, अशा प्रकारचा एक वेगळा संदेश महात्मा फुलेंनी आपल्या अखंडामध्ये दिलेला आहे. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी. म्हणजे निर्मिकाने एकच धर्म दिला, मग तुम्ही आपसामध्ये भांडण का करता, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा त्यांनी निर्माण केला. आणि त्यांनी आणखी एक अतिशय महत्वाची मांडणी केली, की जी अजूनही, ती जरी 19व्या शतकात केली असली तरी सुद्धा अजून 20व्या-21व्या शतकामध्ये सुद्धा ती लागू पडणारी आहे. कदाचित जर भारतीय माणसांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला नाही तर ती अनेक वर्ष सुद्धा पुढे पुढे चालू राहील. त्यांनी असं म्हटलं, कोठे आहे स्वर्ग पाहिले ते कुणी, कोठे आहे स्वर्ग पाहिले ते कुणी, भिवू नका मनी. म्हणजे स्वर्ग नरक कुठे आहे, कोणी पाहिलं आहे, कोणी जाऊन येऊन त्याचं वर्णन केलं आहे का, हे न करता मनात जी काही भीती बसलेली आहे ती भीती तुम्ही दूर केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची भीती ठेवून जगू नये, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला. त्यांनी पुढे असं म्हटलं, सत्याने वर्तावे ज्यास लोभ झाला, मानवी शोभला तोच सुखी. तो सत्याने वागतो, बोलतो, तोच माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून शोभतो, त्यालाच खऱ्या अर्थाने सुख मिळतं, असं ते म्हणतात. सर्व सुखी व्हावे मूळ आशा ज्याची, हाव सद्गुणाची तोच ज्ञानी. ज्या माणसाला सर्व सुखी लोक पाहण्याची इच्छा आहे, त्या माणसाला खऱ्या अर्थाने सद्गुणी आणि ज्ञानी म्हणावं, हे पण त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणतात की आप सुख दुःख पराचे जाणतो. म्हणजे लोकांचं दुःख जो जाणतो, म्हणजे आपलं मानतो, त्याच्याशी वर्तावे तोच धन्य. जो दुसऱ्याचं दुःख जाणून वागतो त्या माणसाला ते धन्यवाद देतात. अशा मानवाचं सद्गुणी म्हणावा, भावंडी गणावा ज्योती म्हणे. आणि असा जो माणूस लोकांच्या दुःखाने दुःखित होतो, लोकांच्या जीवनात सुख आणण्यासाठी प्रयत्न करतो, त्या माणसाला भावंड म्हणून, भाऊ म्हणून समजावं आणि त्याला भाऊ म्हणून त्याची गणना करावी, असं ज्योतिबा फुले म्हणतात. आता ह्या अनेक प्रकारच्या भूमिका महात्मा फुले एका अर्थाने समाजाच्या हितासाठी मांडतात. आता थोडंसं आपण जर वर्तमान काळात येण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की आताच हे वैज्ञानिक युग आहे. म्हणजे आता आपल्याकडं शैक्षणिक संस्थांमध्ये जे काही पारंपरिक शिक्षण होतं त्या पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे माणूस जायला त्यांनी सुरुवात केली आहे. म्हणजे अलीकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर केरळ सारख्या राज्यामध्ये अलेक्सा नावाची टीचर, म्हणजे ही AI टीचर, रोबो, हा वर्गामध्ये शिकू लागलेला आहे. वर्गामध्ये शिकवताना मुलांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तर देऊ लागलेला आहे. आणि एका अर्थाने पारंपरिक शिक्षणामध्ये नव्या अर्थाचे प्रयोग पुन्हा सुरू झालेले आहेत. आता माणसं जी कामं करायची ती कामं हे रोबोनी सुरू केलेली आहेत. आणि हे रोबो एका अर्थाने मानवी जीवन बदलण्याचं काम करतायत. हा एक नवीन अशा प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झालेला आहे. ह्युमनाइड नावाची जी कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये ह्युमन आणि टेक्नॉलॉजी एकत्र आणून ती माणसाच्या जवळपास कशी येईल आणि हे टेक्नॉलॉजी मधले रोबो हे माणसासारखे कसे वागू शकतील, याचा प्रयत्न विज्ञानाने सुरू केलेला आहे. अशा वातावरणामध्ये महात्मा फुलेंचा विचार करताना महात्मा फुलेंनी जी दृष्टी लोकांना दिली ती अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे महात्मा फुलेंनी आपलं कार्य करताना अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी थांबू नये याचा सुद्धा खूप चांगला प्रयत्न केला आहे. आपण एक बघा की महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिक्षिका केलं, त्यांना भाषण करायला शिकवलं. त्याच सोबत महात्मा फुले ज्या प्रकारच्या कविता करायचे, ज्या प्रकारचे वैचारिक लिखाण करायचे, सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा तशा प्रकारचं लिखाण आणि कविता लिहिलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे काव्य फुले नावाचा त्यांचा अतिशय महत्वाचा कविता संग्रह आहे. या काव्य फुलेमध्ये सावित्रीबाई अनेक प्रकारचे समाजाला लागू पडणाऱ्या कविता
ह्या देतात. त्यांचं जे समग्र वाङ्मय आहे, सावित्रीबाई फुलेंचं समग्र वाङ्मय हे 194 पानाचं पुस्तक महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारची कामं केली याचे अनेक प्रकारचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एका अर्थाने महात्मा फुलेंची जी मुवमेंट आहे ती पुढे जाण्यासाठी त्याचा त्यांनी उपयोग केलेला आहे. आणखी एक मुद्दा जो की अतिशय महत्वाचा आहे. महात्मा फुलेंना स्वतःचं अपत्य न झाल्यामुळं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण बाईचा मुलगा दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत ठेवलं. त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं आणि आपलं मृत्यूपत्र लिहिताना वयाच्या 60व्या वर्षी त्याने असं लिहिलं की यशवंत हा या प्रॉपर्टीचा पुढचा वारस आहे. परंतु यशवंत जर हा सार्वजनिक सत्यधर्माच्या तत्वानुसार वागत नसेल, लोकांची सेवा करत नसेल, तर माझ्या प्रॉपर्टी मधला त्याला जीवन जगण्यासाठी जेवढा हिस्सा लागेल तेवढाच द्यावा आणि बाकीची प्रॉपर्टी ही सार्वजनिक सत्यधर्माच्या मालकीची असेल. त्याला या प्रॉपर्टी मधला कुठल्याही प्रकारचा हक्क मिळणार नाही. अशा प्रकारचं मृत्यूपत्रामध्ये नोंद त्यांनी केलेली आहे. आणि एक मोठी जबाबदारी ही यशवंतच्या नावाने त्यांनी सोडलेली आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचं कृतिशील व्यक्तिमत्व हे महात्मा फुलेमध्ये होतं. त्यामुळं त्यांनी आपला हा सगळा वारसा या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु महात्मा फुलेंच्या देहांतानंतर आणि सार्वजनिक धर्म सावित्रीबाई असेपर्यंत, यशवंत असेपर्यंत तो सार्वजनिक सत्यधर्माच्या पद्धतीने चालला. त्यानंतर मात्र तो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर चळवळ म्हणून त्याची लोकांनी राजकारणासाठी उपयोग केला. आणि ब्राह्मणेतर चळवळ ही ब्राह्मणांच्या विरुद्ध असल्यामुळं ती संपूर्णतः महाराष्ट्रातील मराठ्यांच्या हातामध्ये गेली आणि मराठ्यांनी त्या चळवळीचा फक्त सत्तेसाठी उपयोग केला. आणि बऱ्याचदा अशी दाखले आहेत की या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये किंवा सोकॉल्ड सत्यशोधक चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तेवढा सन्मान त्या लोकांनी दिला नाही. याचं कारण असं होतं की ती एक जात केंद्रित अशा प्रकारे चळवळ मधल्या काळामध्ये झालेली होती. आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या चळवळीला बसलेली फार मोठी चपराक होती. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये ज्या आपल्याकडे समता परिषद झाली किंवा अनेक प्रकारच्या चळवळी झाल्या, या सगळ्या प्रकारच्या चळवळीमध्ये महात्मा फुलेंचं नव्याने मांडणी करण्याची गरज निर्माण झाली. आपण असं पाहतो महात्मा फुले गेल्यानंतर महात्मा फुलेंच्या कार्याने अनेक लोक प्रभावित झाले. अनेक लोकांनी त्यांची चरित्र लिहिली. अनेक लोकांनी त्याच्यावर अनेक प्रकारचे त्यांच्या वैचारिक याच्यामध्ये सूत्र पकडून अनेक प्रकारची पुस्तकं निर्माण केली. अनेक विचारवंत ज्यांनी यांच्यावर केलं काम केलेलं. आणि महात्मा फुलेंवर प्रके अत्रे यांनी महात्मा फुले नावाचा चित्रपट काढला. त्या चित्रपटाचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्या उपस्थित झालं होतं. भालजी पेंढारकरांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची भूमिका निभावली आणि त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अशा प्रकारचं अनेक प्रभावित काम करणारे महात्मा फुले चळवळीतून आपल्याला पुढे पाहायला दिसतात. आणि हे काम वारंवार अखंडपणे चालू आहे. महात्मा फुलेंचे काही समग्र वाङ्मय आहे, ते समग्र वाङ्मय जवळपास 750 पानाचं समग्र वाङ्मय आहे. याच्यामध्ये त्यांच्या लिखाणाचे अनेक प्रकारचे प्रयोग दिसतात आणि ते प्रयोग हे माणसाची प्रगती करण्यासाठी उपयोग पडणारे आहेत. खरं म्हणजे महात्मा फुलेंच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्याच्यावर आपण अनेक खरं म्हणजे तास बोलू शकतो, त्याची मांडणी करू शकतो. परंतु मुद्दा असा आहे की महात्मा फुले हे फक्त सांगणारे बोलणारे विचारवंत नव्हते. ते हे जीवन कसं बदलेल आणि या जीवनाचं फक्त इंटरप्रिटेशन करण्यापेक्षा या जीवनामध्ये बदल घडवून आणले पाहिजे अशा प्रकारची मांडणी महात्मा फुलेंनी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महात्मा फुलेंच्या जीवनाविषयी विठ्ठल रामजी शिंदे जे की कर्ते सुधारक होते, त्यांनी एक फार चांगल्या प्रकारची कविता लिहिली. या कवितेने आपण या आजच्या व्याख्यानाचं शेवट करूया. महात्मा फुलेंविषयी लिहिताना विठ्ठलरामजी शिंदे सुधारक आगळा नावाची एक काव्य रचतात आणि ही काव्यरचना खरं म्हणजे एका अर्थाने महात्मा फुलेंच्या जीवनाचा एक सार मांडण्याचा प्रयत्न करते. आपण ही कविता बघूया. त्याने असं म्हटलं, सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. जन्माचा मालाकार कर्माचा खडी तलवार. जन्माचा मालाकार कर्माची खडी तलवार. जनतेचा जागा शेर त्या समान कोण ते बोला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. बोलीचा रोकडा मेख. बोलीचा रोकडा मेख. चालीचा कणखर रेख. सत्याचा पाठी राखा. धर्माचा की जिव्हाळा. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. धन्य धन्य फोती फुलारी. शाब्दिकांशी झाला भारी. म्हणजे जे नुसत्या गप्पा हाणायचे अशा शाब्दिक लोकांना भारी झालेला, तात्विक दृष्टीने मांडणी करणारा
अशा प्रकारचा एक भारी माणूस म्हणून ते त्यांची गणना करतात. ते असं म्हणतात की धन्य धन्य पोती फुलारी, शाब्दिकांशी झाला भारी, दिन दुबळ्यांचा कैवारी, किती वानू त्याच्या लीला, सत्याचा पालनवाला, हा धन्य ज्योतिबा झाला. किती झाले ते जे छळ सगळे, किती झाले जे छळ सगळे, परी हसून ते गिळिले, लोक भ्रम निर्दाळिले, वर्णाश्रम केला उगळा. जे काही छळ झाले ते छळ त्यांनी सहन केले आणि जे काही लोकभ्रम त्यांच्याविषयी निर्माण केले त्यालाही त्यांनी निर्दाळून टाकलं, नष्ट करून टाकलं आणि या देशामध्ये वर्णाश्रम धर्माने जे काही माणसाचं नुकसान केलं ते भरून काढण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारचं वर्णाश्रम त्यांनी उलथवून टाकण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. वेदांनी देव चोरीला, वेदांनी देव चोरीला, बुवांनी धर्म बाटविला, शहाण्याशी संशय झाला, मग धन्य ज्योती उदेला, सत्याचा पालनवाला, हा धन्य ज्योतिबा झाला. कुणी शिकून शहाणे झाले. आता ही वर्तमान काळाला लागू पडणारी सुद्धा अतिशय महत्वाची रचना आहे. त्याचं म्हणतात कुणी शिकून शहाणे झाले, कुणी शिकून शहाणे ठरले, कुणी विकून पुढारी बनले, कुणी भिकून महात्मे झाले, परी सरळ सेवक विरळा, सत्याचा पालनवाला, हा धन्य ज्योतिबा झाला. आणि शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी अतिशय महत्वाचा विचार मांडलाय. ते असं म्हणतात की महाराष्ट्र ज्ञानेशाचा, महाराष्ट्र ज्ञानेशाचा, महाराष्ट्र तुकयाचा, महाराष्ट्र ज्ञानेशाचा, महाराष्ट्र तुकयाचा, ज्योतिबा हा लोकांचा, महाराष्ट्र सुधारक आगळा, सत्याचा पालनवाला, हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला, हा धन्य महात्मा झाला. अशा प्रकारे विरा शिंदेनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या एका आगळ्या कवितेमध्ये एका अर्थाने त्यांच्या जीवनाचं सार्थक म्हणा, सामर्थ्य म्हणा, सार म्हणा, या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की महात्मा फुलेच्या अनेक पैलूविषयी स्वतंत्रपणे आपल्याला बोलता येऊ शकतं. त्यांच्या वेगवेगळ्या अखंडावर सुद्धा वेगळ्या प्रकारे बोलू शकतो. त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकावर वेगवेगळ्या प्रकारची मांडणी होऊ शकते. आणि एका सैद्धांतिक पातळीवर महात्मा फुले हे किती महत्वाचे लोकनायक होते, लोकनेते होते आणि कृतिशील विचारवंत होते हे आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच त्यांच्या या कृतीला, त्यांच्या या क्रांतिकारक विचारांना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची आपले गुरु म्हणून त्यांची गणना केली. याच्यातच खऱ्या अर्थाने त्यांचं श्रेय आपल्याला दिसू शकतं. कारण 19व्या आणि 20व्या शतकातला अतिशय महत्वाचा विचारवंत म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे मानले जातात. आणि अशा प्रकारच्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानणं ही खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या विचाराला दिलेली एक सलामी आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्या 144व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्याला मनपूर्वक आदरांजली वाहूया आणि त्यांचा जो विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया. या निमित्ताने बहुजन संघटकच्या वतीनं आमचे मित्र राहुल यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी या ठिकाणी आपण पूर्ण जय भीम, जय भारत. थँक्यू.